विभाज्यतेच्या कसोट्या. विभाजक कशाला म्हणायचं तर ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भागल्यावर निशेष भाग जातो त्या संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव म्हणतात. या ठिकाणी मी एक उदाहरण लिहिलेलं आहे 25/5. 25 हा तुमचा भाज्य आहे आणि 5 हा भाजक आहे. 5ने 25ला भागायचं आहे म्हणजे 5च्या पाड्यात 25 ठेवायचा तर 5 25. भागाकाराला 5 बाकी उरली 0. म्हणजे जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी 0 होते तेव्हा त्या भाज्याला विभाज्य म्हणतात व भाजकाला विभाजक असे म्हणतात. म्हणजे हा तो विभाज्य होणार आणि हा तो विभाजक होणार. विभाज्यतेच्या कसोट्या. 1ची कसोटी. 1ने कोणत्याही संख्येला भाग जातो. 2ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक येतो त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. 3ची कसोटी. ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. 4ची कसोटी. ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकामुळे तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जातो त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. 6ची कसोटी. ज्या संख्येला 2ने व 3ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. 7ची कसोटी. दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट आणि उरलेली संख्या यांच्यामधील फरकाला जर 7ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. 8ची कसोटी. ज्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग जातो त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. 9ची कसोटी. ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 9ने निशेष भाग जातो त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. 10ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2ने व 3ने निशेष भाग जातो. आता या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत. आता 2ने निशेष भाग जाणारी 2ची कसोटी काय आहे. संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादी संख्या असल्यास त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. मग ह्या 4ही संख्येमध्ये समसंख्याच आहे ते 4 आहे ते 8 आहे ते 2 आहे ते 6 आहे म्हणजे ह्या 4ही संख्येला 2ने निशेष भाग जातो. पण 3ची कसोटी काय आहे. संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. मग आता अंकांची बेरीज करूया आपण. मग 3ने निशेष भाग जाणारी संख्या आपल्याला सापडेल. 7 आणि 5 12 आणि 13 13 आणि 4 17 17 3च्या पाड्यात येत नाही म्हणजे ह्या संख्येला 3ने निशेष भाग जात नाही. आता दुसरी संख्या बघूया. 4 आणि 7 11 11 आणि 2 13 13 आणि 8 21 म्हणजे ह्या संख्येला 21 ही 3च्या पाड्यामध्ये संख्या आहे. 3 7 21 म्हणजे ह्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 4ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत पण आता 4ची कसोटी काय आहे. संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निशेष भाग जात गेला तर किंवा संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असल्यास त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. मग आता या ठिकाणी 2 शून्य आहेत का संख्येच्या शेवटी नाही आहेत. मग संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निशेष भाग होतो. मग इथे 42 आहे ह्याला काही 4ने निशेष भाग जाणार नाही. इथे 26 आहे 2 आणि 6 म्हणजे 26. इथे 30 आहे ह्याला पण नाही भाग जाणार. इथे 36 आहे मग 4 9 36 म्हणजे या संख्येला 4ने निशेष भाग जाणार. मग पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.